तर घाटकोपर पूर्वमध्ये रमाबाई नगर आणि कामराज नगर मधील मॅनहोलवर झाकण नव्हतं। मनसे शाखा अध्यक्ष अविनाश कदम यांनी इशारा दिल्यानंतर आणि टीव्ही9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। या मॅनहोलवर झाकण आता बसवण्यात आलं। 1 वर्षापासून हा जो या ठिकाणी जो ढाबा आहे हे सगळं तुटलेलं होतं आणि एवढी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम जेई होते रवी गुप्ता म्हणून, त्यांनी फक्त हे धोकादायक जी पट्टी असते हे लावून गेलेले। त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही। कितीतरी विद्यार्थी ह्या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत। जवळपास ते 10-15 फूट खोल आहे आणि एखाद्याचा जीव रात्री अपरात्री गेला तर ते कुणाला समजणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतली। उपसभापती कार्यालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून उपसभापती कार्यालयाला भेट देण्यात आलेली आहे आणि यावेळेला एकनाथ शिंदेंचं देखील स्वागत सचिन भाऊ अहिर यांनी केलेलं आहे। तर छगन भुजबळ आजच्या युगातील महात्मा फुले आहेत। नाना पटोलेंनी हे वक्तव्य केले। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय विरोधात भुजबळ शांत बसणार नाही असं नाना पटोलेंनी म्हटलंय। भुजबळ साहेबांसारखे मजबूत आमचे ओबीसीचे नेते या खुर्चीवर असतील आणि तुमच्या खाली या पद्धतीचं पाप होत असेल तर जसं शेतकऱ्यांचा असूड आणि आम्ही तर तुम्हाला आमच्या युगातले महात्मा ज्योतिबा फुले साहेब मानतो। आम्ही भुजबळ साहेब, तुम्ही जे टोपी घातली आणि दाढी तर आपली तशी आहेच, त्यामुळे तो फेटा घातला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, आपण बिलकुल साक्षात आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेच आपण दिसता। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या व्यवस्थेच्या विरोधात भुजबळ साहेब शांत बसणार नाही। तर उद्या मनसेचा रेल कामगार दिनानिमित्त शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। उद्या सकाळी 11 वाजता दादरच्या सावरकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडेल। राज ठाकरे या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करतील। तर शरद पवार विधिमंडळात आले होते असं वडेट्टीवारांनी म्हटलं। एकनाथ शिंदेच्या कार्यालयात का गेले माहीत नाही असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं। बघू, आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? 240 किमी वेगानं वारं वाहिलं तर मिसिंग लिंकला काही होणार नाही असं सांगितलेलं असं ज्योती गायकवाड यांनी म्हटलंय। 70 ते 80 किमी वेगानं वारे वाहिले तरी दुर्घटना घडल्याचं ज्योती गायकवाडांनी म्हटलंय। केवळ धमक्या देता येतात, हा सत्तेचा दुरुपयोग आहे। ज्योती गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। विंड टेस्टिंग केलं, ऑस्ट्रेलियन वायर टेस्टिंग केलं आणि मलेशियन वायर आणले। एवढा तुम्ही मोठा शब्द वापरले, शब्द एवढ्या मोठ्या कंट्रीवरच्या शब्द नावं घेतली आणि नंतर म्हणाला 240 किलोमीटर्स 240 किलोमीटर पर हार वारं वाहिलं तर याला काही होणार नाही। मग 70 ते 80 किलोमीटर वारं वाहिलं तर एवढं काय परिणाम झाला त्याचं उत्तर द्यावं ना। आणि काही इमर्जन्सी झाल्या असत्या, काही झालं असतं तर लोक काय केलं असतं ह्याचं तुम्ही उत्तर तुम्ही लोकांना द्यावं आणि ह्या नको त्या गोष्टी तुम्ही बोलू नये। लोकांना सगळं कळतं। असं पण म्हणतात की काही जणांनी पैसे देऊन त्या ठिकाणी बातम्या केल्या आणि यामुळे बदनामी झाली आणि ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली त्याला सरकार सोडणार नाही। तुम्ही धमकी देण्याचं राज्यच करताय, आता सगळ्यांना धमक्या देण्याचं तुम्ही काम करताय।